नवाब मलिक आणि त्यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीमध्ये नसल्याचं समोर आलेलं आहे। महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांमध्ये मतदार याद्यांची विशेष पडताळणी सुरू झालेली आहे आणि या SIR पडताळणीमध्ये 2002 ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे। दरम्यान 2002 मध्ये राज्यमंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यासह त्यांच्या पत्नीचं नाव मतदार यादीमध्ये नसल्यानं विरोधकांनी प्रश्न उपस्थित केलेत। पाहूयात। SIR तपासणीत नवाब मलिकांचं नाव गायब। मंत्रिपद भूषवलेल्या मलिकांचं नाव नसल्यानं आश्चर्य। निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेवर काँग्रेसकडून सवाल। सध्या महाराष्ट्रासह देशातील 22 राज्यांमध्ये मतदार याद्यांची विशेष पडताळणी सुरू आहे, ज्याला आपण SIR म्हणतो। या पडताळणीमध्ये चक्क मंत्री राहिलेले नवाब मलिक आणि त्यांच्या पत्नीचं नाव वगळण्यात आल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मलिक हे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी राहिले आहेत। राज्यात मंत्रिपद देखील त्यांनी अनेकदा भूषवलंय आणि त्यांचंच नाव यादीत नसल्यानं राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले आहेत। काँग्रेस नेते सचिन सावंतांनी SIRच्या हेतूवरच शंका उपस्थित केली आहे। मतदारांना गाळण्यासाठी याचा उपयोग केला जातोय। जे विरोधी पक्षाचे मतदार आहेत त्यांनाच गाळलं जातंय। ती प्रक्रिया आदर्शवत राहिलेली नाही, हे आम्ही सातत्याने म्हणतोय। निवडणुकाच्या अगोदर जर बंगालमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर मतदारांना गाळलं जात असेल तर त्यांना तो अधिकार देखील दिलेला नाहीये की बाबा आम्हाला आमचा न्याय, आम्ही मतदार आहोत हे ठरवण्याचा किंवा ती त्या ठिकाणी सिद्ध करण्यासाठी संधी देणं हे देखील दिलं नाही। मग हे राजकीय दृष्टिकोनातून होऊ नये हाच प्रकार त्या ठिकाणी जर असा मलिकांच्या बाबतीत झाला असेल तर किती लोकांच्या बाबतीत झाला असेल। ते तर अनेक वर्ष निवडणुका लढतायत, म्हणजे ते 2002च्या यादीच्या आधीपासून निवडणुका लढतायत। ते SIRच्या पडताळणीसाठी 2002 सालची मतदार यादी ग्राह्य धरली जाते आहे। वास्तविक 2002 साली सुद्धा नवाब मलिक राज्यमंत्री होते। आता मंत्री असलेल्या मलिकांचं नाव 2002च्या मतदार यादीत नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। तर राज्यात आता फक्त मॅपिंग सुरू आहे। पुरावे नसतील म्हणून नाव आलं नसेल, त्यांनी पुरावे दिले की लगेच त्यांचं नाव येईल, असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलं। SIR सुरू आहे। महाराष्ट्रामध्ये अजून SIR लागलेला नाही आहे। SIR ज्या दिवशी लागेल त्या दिवशी मतदार याद्या फ्रीज होतील। आत्ता मॅपिंग सुरू आहे आणि मॅपिंगमध्ये जर नवाब मलिक यांचं नाव नसेल तर 2001 पूर्वीच्या त्यांचे पूर्वीच्या यादीत कदाचित त्यांचं नाव नसेल, म्हणून अशी काही अडचण निर्माण झाली असेल तर त्यांना त्यांचे पुरावे द्यावे लागतील, त्यांच्या आईवडिलांचे पुरावे द्यावे लागतील आणि पुरावे दिल्यानंतर त्यांच्या आईवडिलांचं जर 2001 पूर्वी नाव असेल तर त्यांचं नाव त्या यादीमध्ये येईल। त्यांचं मतदार यादीमध्ये नाव असेल पण 2001 पूर्वीचं त्यांचं नाव नसेल, म्हणून मॅपिंगमध्ये ते दिसत नाही आहे। SIR अजून लागू झालेला नाही आहे। SIRची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्या प्रक्रियेमध्ये त्यांचं नाव आणि त्यांनी दिलेल्यानंतर पुरावे दिल्यानंतर त्यांचं नाव येईल। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा SIRचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून तापलाय। मुस्लिमांची नावं मतदार यादीतून जाणीवपूर्वक वगळली जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जींनी केला होता। तर यावर SIR ही मतदार तपासणीची प्रक्रिया असून मतदार यादीतील त्रुटी दूर करून ती अधिक अचूक केली जाणार आहे, असं निवडणूक आयोग वारंवार सांगतोय। कुठलाही पात्र मतदार यादीतून वगळला जाणार नाही, असंही निवडणूक आयोगानं म्हटलंय। पण अनेक पात्र मतदार यादीतून वगळले गेलेत हे वास्तव आहे आणि त्याचंच ताजं उदाहरण म्हणजे नवाब मलिक। त्यामुळे फेर तपासणी होऊन मलिकांचं नाव समाविष्ट होतं का हे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।